आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नमस्कार, मी संकेत। MH9 मराठी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। एप्रिल महिना संपायला आता शेवटचे 3 दिवस उरले आहेत आणि हे 3 दिवस या योजनेसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतात। बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच MH9 मराठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतीही सरकारी योजना तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला सध्या प्रचंड विलंब झाला आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। पण आता एक आशेचा किरण दिसतोय। 29 आणि 30 एप्रिल म्हणजेच या महिन्याचे शेवटचे दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। विशेष म्हणजे या दिवसांमध्ये कोणतीही शासकीय सुट्टी नाहीये। त्यामुळे सरकारची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर याच 3 दिवसात या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR निघू शकतो आणि वितरणाची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते। अर्थात एका दिवसात सगळं होईल असं नाही, पण सरकारना विनंती आहे की फक्त GR काढून वेळकाढूपणा करू नये, तर प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी। सध्या eKYC दुरुस्तीचं काम जोरात सुरू आहे आणि त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे। ज्या महिलांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही त्यांनी पुढच्या 2 ते 3 दिवसात हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण एकदा का पोर्टलवरून लिंक हटली की मग तुमची अडचण होऊ शकते। खरे तर हप्ते वेळेवर न मिळणं आणि वितरणात पडलेला हा मोठा गॅप किती योग्य आहे? मला तरी वाटतं की हे लाडक्या बहिणींवर एक प्रकारे अन्यायकारकच आहे। सरकारने यावर गांभीर्याने विचार करून येत्या 2 ते 3 दिवसात गुड न्यूज द्यायला हवी। जरी 2 हप्ते मिळण्याची शक्यता सध्या कमी दिसत असली तरी किमान रखडलेला हप्ता तरी बहिणींच्या खात्यात जमा व्हावा हीच सर्वांची अपेक्षा आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमची KYC दुरुस्ती केली आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं, या 3 दिवसात पैसे मिळतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। अशाच खात्रीशीर अपडेटसाठी पाहत रहा फक्त MH9 मराठी न्यूज। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। धन्यवाद।